सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली. तर भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग आता फुंकलंय. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय. भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय. दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिलेलं असताना त्यांनी केलेल्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात. आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई, क्रांती. ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात थोड्याच वेळात 2 महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. एकीकडे ओबीसी उपसमितीची